जर तुम्ही हा 15 दिवस केला तर हा थोडा थोडा एकदम थोडा नष्ट होतो आणि जर 1 महिना प्रयोग केला तर भांड्यासारखा क्लिअर माणूस होतो, असं याचं महात्म्य आहे. जय जवान जय किसान मित्रांनो, आज मुळ्याद या विषयावर बऱ्याच दिवसानंतर मी हा मूळव्याध नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. आपल्या देशातील जवान, शेतकरी, भरपूर काही लोक असे मूळव्याध यांनी खूपच त्रस्त आहेत आणि मला बऱ्याच लोकांनी मीट केली, आम्हाला सांगितलं की बाबा मूळव्याध याच्यासाठी आम्हाला माहिती सांगा. तर माझ्या भारत देशातील आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी उद्देशून सांगतो, तुम्ही हा सर्व साधारण प्रयोग हा तुम्ही घरीही करू शकता. या प्रयोगाला 7वीपासून 7वीचा विद्यार्थीही करू शकतो. 7वी 8वी 9वी 12वी तर 15वी बसतोर तर 70 वर्षापर्यंत हा प्रयोग घरगुती तुम्ही करू शकता आणि एकदम सोपा प्रयोग. तर हा प्रयोग कसा करायचा, सर्वसाधारण प्रयोग आहे. हा कसा करायचा प्रयोग मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो. तर माझ्या शेतकरी बंधूंनो, खेड्यापाड्यातील माझ्या जवानांनो, मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, हा जर प्रयोग जर तुम्ही जर केला तर मुळातून मूळव्याध 100% खात्रीने बरा होऊ शकतो, अशी माझी गॅरंटी आणि 40 ते 45 वर्षाचा माझा अनुभव. तर मित्रांनो, या ठिकाणी घेतलंय बघा आपण लोणी, एकदम सोपा प्रयोग. लोणी घेतलंय, लोणी. मी तुम्हाला डबल डबल सांगतो, हे घेतलंय आपण लोणी. लोणी घेतल्यानंतर तुम्ही कुठेही कोणत्याही दुकानावर उपलब्ध असणारी ही बघा खडीसाखर, एकदम सोपा प्रयोग आहे. ही खडीसाखर, ही खडीसाखर आपण ह्या लोण्यामध्ये टाकली बघा. पण हिला टाकायचंय कसं, हिला थोडा कुटायचंय, बारीक करून ह्या लोण्यामध्ये असं आपण टाकून द्यायचंय. टाकल्यानंतर आणखीन दुसरी एक वस्तू आहे, आता मकर संक्रांत जवळ आली, त्याच्यामुळे घरोघरी पाहिला जाणारा हे बघा तीळ, किती सोपा प्रयोग आहे बघा. तीळ, पण हे तीळ जे आहे ह्याला पण तुम्हाला कुटून या लोण्यामध्ये असं टाकायचंय, पण ह्याची कुटून बारीक करावं लागेल तुम्हाला. खडीसाखर बारीक करायची, तीळ बारीक करायचे आणि या लोण्यामध्ये असे टाकायचे. हे झालं तुम्हाला औषध तयार. तर ह्या ठिकाणी आपण मूळव्याध याचं औषध आपण तयार करून ठेवलंय. जे माझे प्रयोग असतात हे ओरिजिनल असतात आणि जे ओरिजिनल प्रयोग हे तुमच्यापर्यंत खेडो पाडी डोंगर दर्या गरीब श्रीमंत पैशावाले समजाय करता हे माझे प्रयोग सक्सेस आहेत मित्रांनो. तर हा प्रयोग सकाळी करायचा प्रयोग हो, अनवाशापोटी प्रयोग करायचा आहे. लोणी, तीळ, खडीसाखर, खडीसाखर कुटायची, तीळ कुटायचे आणि लोण्यामध्ये टाकायचे. हे औषध सकाळी अनवाशापोटी आपल्याला रोज नीतिनेमानं घ्यायचंय. तर हा जो प्रयोग आहे 8 दिवस जर केला
फक्त मुळ्यात संपुष्टात येतो, म्हणजे कमी प्रमाण करतो. मित्रांनो, हा प्रयोग एकदम सोपा आहे आणि तुम्ही घरीही करू शकता. भरपूर काही लोकांनी आम्हाला याच्या मुळव्याच्या व्यथा आम्हाला सांगितल्यात, त्याच्यामुळं आग्रहास्तव हा एकदम सुंदर असा प्रयोग मी तुमच्यापुढे सादर केला. आणि पण तुम्हाला जाता जाता सांगतो, याचं पत्ते लसूण, अद्रक, कांदा, मुळा, भेंडी आणि वायतळ आणि तेलकट पदार्थ तुमचं पूर्ण तब्येत सुधारूस तर अशा प्रकारे तुम्ही खाऊ नयेत. हे झाले वायतळ पदार्थ. असे जर पदार्थ तुम्ही जर नंतर पुन्हा तुमचा मुळव्याध व्यवस्थित झाला, नंतर तुम्ही खाऊ शकता. पण पुन्हाही तुम्ही असा वापर घरी करू शकता. लहान लेकरांनाही करू शकता, लहान लेकरांना करू शकता, वृद्ध माणसांना करू शकता आणि रोजच्या आहारामध्ये भेटणारा हा प्रयोग तुम्ही घरगुतीही करू शकता. किती सुंदर प्रयोग आहे. आणि हा प्रयोग तुमच्या मित्रापर्यंत, घराघरापर्यंत पोहोचावा. मला असं म्हणायचं आहे की ह्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील सर्व मुळव्याध नष्ट करण्याची मी गॅरंटी घेतो आणि माझा प्रत्येक माणूस तंदुरुस्त व्हावा याच्याकरता मी खूपच माझे हे प्रयत्न आहेत. मित्रांनो, हा प्रयत्न माझा सफल व्हावा आणि प्रत्येक मुळव्याध असणारे जे काय पेशंट आहेत त्यांनी लवकरात लवकर बरं व्हावं म्हणून हा प्रयोग, सोपा प्रयोग मी तुमच्यापर्यंत पोहोचविला. मित्रांनो, मी तुमचा आभारी आहे आणि हा प्रयोग करा. पण कधीही जर कोणता जर समजा आयुर्वेदिक जे आहे याच्यामध्ये कोणतीही हानी होत नाही, पण डॉक्टर जे तज्ज्ञ असतात, कधीही डॉक्टर तज्ज्ञांचा माणसाने अगोदर सल्ला घेतला पाहिजे, असंही तुम्हाला म्हणायचं आहे. जय जवान जय किसान. मित्रांनो, भेटूया पुढच्या प्रयोगामध्ये. हा जे प्रयोग हे लाईव्ह मुद्दा मी तुमच्याकरता दाखवतो, म्हणजे तुमच्या ध्यानात आलं पाहिजे. फार कुठेही उपलब्ध असणाऱ्या ह्या वस्तू आहेत. काही कुठे जायचं तुम्हाला गरज नाही. खडी साखर बी आहे, तीळ, खडी साखर आणि लोणी सध्या कुठं बी मिळू शकते. असे सुंदर सुंदर प्रयोग मी तुमच्याकरता घेऊन आलो. तर याच्यामध्ये पत्ते पाळा. मुळव्याध आपण या पूर्ण महाराष्ट्रातला मुळव्याध आपण पुढातून काढून टाकू अशी मला खात्री आहे. कारण ज्यांना मुळव्याध आहे ना, अक्षरशः त्यांनी मला भरपूर काही कमेंट केल्यात. मित्रांनो, राव परेशान झालो मी त्याच्याकरता हा फत्तरफोड असा आज हा प्रयोग तुमच्या पुढे करून दाखवला. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, आपल्या संगती संस्थेला पाठवा, त्यांना दुसऱ्यांना पाठवा, तुमच्या पाहुण्यांना पाठवा, लहान मुलांना पाठवा आणि हा प्रयोग लहान लेकरंही करू शकतात. मित्रांनो, इतका सोपा प्रयोग मी आज तुमच्या पुढे सादर केला. याचे पत्ते भेंडी, गवार, वायतळ, अद्रक, लसूण तुमचं दुखणं राहूस तरी तुम्ही खाऊ नका आणि नील झाल्यानंतर मग तर चलू द्या. जय जवान जय किसान. भेटूया पुढच्या कार्यक्रमामध्ये.